मी इथे कढई तापत ठेवली। कढई आपली तापली की त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 पळी तेल टाकायचे। तेल तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता। कोणाला जास्त तेल लागतं तर कोणाला कमी तेल लागतं। मी माझ्या हिशोबाने तेल टाकले। तेल आपलं छान तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची। तेल तापून द्या तरच मोहरी टाका, म्हणजे मोहरी छान तडतडते। तर बघा आता मी मोहरी टाकली। मोहरी छान तडतडली की त्याच्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकायचं थोडंसं, आणि जिरं टाकून झालं की आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं। हिंग भाजीमध्ये टाकलं ना की भाजीला चव खूप छान येते। आपलं हिंगही छान आपण आता परतून घेऊया। त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे। लसूण टाकल्याच्या नंतर ना आहे ना तो लसूणसुद्धा असं थोडंसं लालसर होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। लसूण ठेचून टाका म्हणजे भाजीला खूप छान चव येते। आणि आता आपण ते झाल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। तर मी ते कढीपत्त्याचे ना असे जरा तुकडे करून घेतलेत, म्हणजे कसं भाजीमध्ये चव खूप छान उतरते कढीपत्त्याची। तर हे परतून झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। मी इथे 2 कांदे बारीक चिरून घेतलेत, ते टाकलेत आणि तेही छान परतून घ्यायचे। आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा, आणि कमेंट करून सुद्धा सांगा मला रेसिपी कशी वाटली तुम्हाला। अशी रेसिपी खरंच करून बघा। ही रेसिपी खरंच खूप म्हणजे खूप छान होते। जसं की लिहिलंय मी, बोटं चाटत राहशान तसंच बोटं चाटत राहशान तुम्ही। एवढी भारी होती ही रेसिपी, एकदा नक्की करून बघा। दरवेळेस तुम्ही अशाच प्रकारे करशान। आता आपला कांदा परतून झालाय, त्याच्यानंतर ना आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटोही छान परतून घ्यायचं आहे। हे बघा आपला कांदा टोमॅटो छान असं परतवते आलेला आहे। तर ते परतून झाल्याच्या नंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे। तर सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे कांदा मसाला, थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला घेतलाय, आणि धना पावडर घेतली, आणि थोडीशी बेडगी मिरची पावडर घेतली कलरसाठी। एवढेच मसाले टाकायचे, जास्तीचे मसाले काही टाकायचे नाहीत। हे सुद्धा आपण छान असं मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर ना आपल्याला मी मूग डाळ जी 1 तास आहे ना भिजत घातलेली ती टाकायची। आपल्याला स्वच्छ धुवून टाकायची ही मूग डाळ, आणि ती टाकल्याच्या नंतर ना जो आपण शेवगा घेतलेला चिरून तो सुद्धा टाकायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये। तोही धुवून घ्यायचा आहे आणि तो टाकायचा, त्याची साल वगैरे काढून घ्यायची आपल्याला। आणि आता तो शेवगासुद्धा मी टाकून घेते त्याच्यामध्ये। तर बघा अशा प्रकारे मी शेवगा त्याच्यामध्ये टाकून घेते। ते सुद्धा आपण एकत्र हलवून घेऊया, सगळं मिक्स करून घेऊया, आणि 1-2 मिनिटं ते आपण छान परतून घेऊया ह्या मसाल्यांमध्ये। त्याच्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं। थंड पाणी टाकू नका, कारण की भाजीचा कलर किंवा तर्री जी असते ना गरम पाणी टाकल्याने खूप छान येते। तर आपण आता गरम पाणी टाकूया। थोडंसं जास्त टाकायचं, कारण आपली डाळ आणि शेवगा शिजला पाहिजे त्याच्यामुळे। तर मी हे बघा अशा प्रकारे टाकले गरम पाणी। तर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया, आणि मीठ टाकल्याच्या नंतर ना ते सगळं आपल्याला एकत्र हलवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी आता सगळं हलवून घेते, आणि मग आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। तर हे बघा आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते। झाकण ठेवल्याच्या नंतर ना आपल्याला झाकणावरती पाणी ठेवायचं आहे, म्हणजे शक्यतो आपलं पाणी लवकर जे आपलं भाजीतलं पाणी असतं ना ते आटत नाही। आणि जर आपल्याला कमी पडलं भाजीत पाणी तर आपण वरती जे गरम झालेलं पाणी असतं ते टाकू शकतो, म्हणून झाकणावरती पाणी ठेवायचं। तर बघा आपण आता भाजी चेक करूया एकदा आपली शिजली की नाही। आधीमध्ये चेक करायचं म्हणजे आपल्याला कळतं भाजी शिजली की नाही, आणि खालीसुद्धा लागत नाही। तर आता मिक्स करते मी आणि चेक करते शिजली की नाही। अशा प्रकारे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने चेक करायचं। तर अजून थोडीशी कच्ची वाटते मला भाजी, तर मी पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे। पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे पाणी काही टाकणार नाही आहे मी, फक्त झाकणावरती जर कमी असेल आपलं वाटलेलं तर झाकणावरती कमी आहे पाणी तर त्याच्यावरती आपण टाकू शकतो पाणी, पण भाजीमध्ये नका टाकू जर जास्त पाणी असेल तर। तर आता मी झाकण ठेवून पुन्हा एकदा शिजवून घेते। तर हे बघा आपली भाजी अशी छान शिजली आहे। खरंच तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला अजून कुठल्या रेसिपी बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। आता आपण गॅस बंद करूया आणि भेटूया नवीन